माननीय मुख्यमंत्र्यांकडून माझा थोडासा अटॅक जरी असेल तरी तो वेगळ्या पद्धतीने करावा, कारण ह्या देशामध्ये पहिल्यांदा महिलांना आरक्षण देणारं राज्य म्हणजे तुमचा आणि माझा महाराष्ट्र आहे एक. त्यावेळीस माननीय मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्र पवार होते. त्यांच्या कॅबिनेटमध्ये आणि त्यावेळी चर्चेमध्ये अनेक मतभेद झाले, पण आदरणीय पवारसाहेबांनी सगळ्यांची मनधरणी करून सगळ्यांना कन्व्हिन्स करून एक मताने या देशामध्ये महिला आरक्षणाचं बिल आदरणीय पवारसाहेबांनी आणलं आणि इम्प्लिमेंट देखील केलं. मागच्या आठवड्यामध्ये या बऱ्याचशा भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्या आणि मित्रपक्षाच्या अनेक महिला आपल्या लॉबीमध्ये भेटल्या, कारण का त्या बॅल्कनीमध्ये ही सगळी प्रक्रिया बघायला आल्या होत्या. आणि त्यातली प्रत्येक महिला मला म्हणाली की आम्ही आदरणीय पवारसाहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्हाला संधी मिळाली, आम्ही निर्णय प्रक्रियेत आलो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, एक गैरसमज सगळ्यांचाच झालेला आहे आणि मी खूप विनम्रपणे हे बोलू इच्छिते की थोडंसं कन्फ्युजन हे काही लोकांच्या मनात झालेलं दिसतं आहे मला, आणि हे मी खूप विनम्रपणे म्हणते की ज्या नारी शक्ती वंदन अभियानाचा जो निर्णय घेतला तो निर्णय 20 सप्टेंबर 2023मध्ये लोकसभेमध्ये एक मताने पास झालेला. मी रिपीट करते, नारी शक्ती वंदन अभियान 20 सप्टेंबर 2023मध्ये एक मताने लोकसभेत पास झाला, 21 तारखेला राज्यसभेत पास झाला आणि 28 सप्टेंबर 2023मध्ये प्रेसिडेंटनी तो नोटिफाय केला. म्हणजे नारी शक्ती वंदन अभियान हे बिल युनॅनिमसली एक मताने पार्लमेंटनी पास केलेलं आहे. त्याची अंमलबजावणी 2024च्या लोकसभेत करणं आम्हाला अपेक्षित होतं. आणि आजही मी विनम्र विनंती करते, जी आम्ही ऑलरेडी पार्लमेंटमध्ये फ्लोअर ऑफ द हाऊसवर केलेली आहे ऑफिशियली पार्लमेंटमध्ये, की ह्या क्षणी तुम्ही ह्याचं इम्प्लिमेंटेशन करा. 543मधल्या 33% महिलांना आरक्षण तुम्ही लगेच द्या. आम्ही पूर्ण त्याच्यासाठी तयार आहोत. आमचा आग्रह आहे, आज आणि उद्या नाही, कालच हे करायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना मला खूप विनम्रपणे विचारायचं आहे की जर 2023मध्ये आम्ही बिल पास केलं आहे तर आपण आता 2026मध्ये आहोत. 24, 25, 26 अडीच वर्ष झाले हे बिल पास करून. ह्याची अंमलबजावणी आत्ताच्या तत्कालीन भारत सरकारने का नाही केलेली? त्याच्यानंतर एवढी इलेक्शन झालेल्या बिलावर परत चर्चा कसली? कारण का हे बिल महिला आरक्षणाचं बिल नव्हतंच, हे बिल डिलिमिटेशनचं होतं. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जे करायचं होतं नारी शक्ती 33%च्या आरक्षणाबद्दल, ते आम्ही 3 वर्षापूर्वीच एक मताने केलं आहे. आणि विरोधाचा विषय येतोच कुठे? माननीय मुख्यमंत्री त्या डिबेटमध्ये नव्हते, कारण का ते राज्यात होते. आम्ही पार्लमेंटमधल्या डिबेट्सची मी माहिती सांगते तुम्हाला, कारण 2-3 गोष्टी आणि त्यात झालेले बदल तुम्हाला सांगते. ही क्रोनॉलॉजी तुम्हाला माहिती असली पाहिजे. त्यावेळीस असं ठरलं होतं की डिलिमिटेशन आणि सेन्सस ह्या दोन्ही गोष्टी याची चर्चा त्या बिलामध्ये आहे. पण का सेन्सेस कुठला? तो येईल तो सेन्सेस ना. मग भारत सरकारने शब्द दिला होता ती सेन्सेस करणार. त्याच्यानंतर मागणी झाली की जातीय जनगणना करा, हा शब्द केला आणि जातीय जनगणना सुरू झाला पाहिजे. गेल्या 3 माझी स्वतःची बजेटमधली भाषणं काढून बघा, त्याच्यात कास्ट सेन्सससाठी जातीय जनगणनेसाठी तुम्ही पैसे दिलेले नाहीत हे मी वारंवार केंद्र सरकारच्या बजेटच्या भाषणामध्ये बोलते. मग मला सांगा, जर तुमचं सरकार गेले 12 वर्ष आहे, मागणी झालेली आहे, तुम्ही कास्ट सेन्सससाठी हो म्हणलेला आहात, मग सेन्सस वेळेवर सुरू केलं का नाही? तुम्हाला जर माहिती होतं की महिला आरक्षण, डिलिमिटेशन या सगळ्या गोष्टी, कास्ट सेन्सस आपल्याला टाईम बाउंड मॅनरमध्ये करायचं, एवढं मोठं तंत्रज्ञान आणि यंत्रणा आहे, जर आधारसारखा मोठा कार्यक्रम हा देश घडवू शकतो, तर मग ह्या सगळ्या गोष्टी का नाही भारत सरकार करू शकत? कारण का त्याची इच्छाशक्तीच नव्हती करण्याची. दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला सांगितली पाहिजे की जेव्हा आता ही एक गोष्ट वारंवार चर्चेत येते, माननीय मुख्यमंत्री म्हणाले की नाही मला माहिती नाही, पण आम्हाला जेव्हा मागच्या सेशनमध्ये, एक तर ह्या सेशनचं टायमिंगची गरज काय,
म्हणजे सगळी 4 राज्यात इलेक्शन चाललं होतं, तातडीने सगळे कामं सोडून त्या सेशनसाठी गेले. क्या पाया? राज्यसभाचं 3 दिवस उगत चालली. एखाद्या दिवस आम्ही पेट्रोल डिझेलचा भाव वाढला, सिलेंडरचा भाव वाढला आणि आंदोलन केलं तर आम्हाला चेअरवरनं सांगण्यात येतं करोडो रुपयाचं नुकसान होतंय, कशाला तुम्ही पैसे वाया घालवताय. हाच प्रश्न आज मला भारत सरकारला विचारायचा आहे की 3 दिवस राज्यसभा चालली, 3 दिवस लोकसभा चालली, क्या पाया? काय गरज होती करोडो रुपयाचा चुराडा करायची? त्याच्याऐवजी आज वेस्ट एशियामध्ये जो क्रायसिस चाललाय त्याच्यावर का नाही स्टेटमेंट भारत सरकारने केलं? सिलेंडरचे जे इश्यूज तुमच्या सगळ्या चॅनलवर चालतात, महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, महिलांवर ज्या होणारे महाराष्ट्राचे अत्याचार वाढले, महिलांच्यावर अत्याचार वाढल्यानंतर आज अनेक गोष्टी आहेत. सगळीकडे विशाखा कमिटी आहे का? हा एक पहिला मुद्दा महाराष्ट्रात आज अतिशय महत्त्वाचा आहे. महिला कमिशन, तुम्हीच आत्ता म्हणल्या की दिल्लीवरनं महिला कमिशनच्या महिला आज आल्या होत्या. मग महाराष्ट्रात महिला कमिशनला आहे का कोणी आता? ती जागा रिक्त आहे. म्हणजे विशाखा कमिटी सगळ्या झाल्या आहेत का? माहिती नाही. आज महिला आयोगाला अध्यक्ष महाराष्ट्रात आहे का? देशाच्या आल्या होत्या, आनंदाची गोष्ट आहे. पण महाराष्ट्राला स्वतःची नको का एक महिला आयोग? एवढं जर महिलांचे अत्याचार वाढत असतील, महिला पोलीस ह्यांच्यासाठी तुम्ही काही वेगळं करताय का? त्याचं पेट्रोलिंग वाढवताय का? त्यांच्यासाठी त्यामध्ये गुलाबी गाड्या आल्या होत्या, त्या तुम्हाला कुठे दिसतात का हो? मला तरी दिसत नाहीत कुठे. केवढा गाजावाजा करून इलेक्शनच्या आधी एवढ्या त्या गुलाबी गाड्या. आम्ही पण गेलो तो फ्लॅग ऑफ बघायला, आम्हाला अभिमान आहे. ठीक आहे ना, विरोधात असलो म्हणून चांगल्याला चांगलं म्हणावं. जेव्हा माननीय मुख्यमंत्री चांगल्या गोष्टी करतात आम्ही करतो ना कौतुक. ही लोकशाही आहे. पत्रकार परिषदेवर एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी युपीएला एक दाखला देत असं म्हटलेलं आहे 29ला महिला आरक्षण लागू झालं असतं, मात्र डिलिमिटेशन लागू झालं नसतं. माझं म्हणणं आहे की डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की विरोध तुम्ही केला 29ला लागू होणार म्हणून. ते जुना दाखला ते म्हणतात लागू होणार. माझा आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनम्र प्रश्न आहे की डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? काय संबंध मला सांगा ना. तुम्ही एक विधेयक आणलं महिलांना आरक्षणाचं, 543 करून टाका, आत्तापर्यंत झालं असतं. मग मला कळलं असतं की माझा मतदारसंघ आरक्षित आहे का नाही, बारामती लोकसभा महिला आरक्षित आहे का नाही, आत्तापर्यंत कळलं असतं ना. डिलिमिटेशनमध्ये तुम्ही का घालताय? तुम्ही 543चा निर्णय तत्कालीन का? कोणी थांबवलं या सरकारला? आमची तयारी आहे. आणखीन एक थोडंसं क्रोनॉलॉजीमध्ये तुम्हाला परत मागे नेते. आम्हाला जेव्हा बोलवण्यात आलं तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की 50% सीट्स आम्ही प्रत्येक राज्यात वाढवणार. मग त्याचं काय झालं? ते बिलात का नाही आलं? एवढं तुम्ही सेशन बोलवलं, सेशनच्या आधी अनेक गोष्टी आम्हाला सांगण्यात आल्या, मग त्या का नाही बिलात आल्या? एवढं सेशन बोलवलं, त्याच्या आधी मीटिंग्स घेतल्या सगळ्या विरोधी पक्षाबरोबर. इथे एक वेस्ट एशियामध्ये क्रायसिस चाललंय, तुमच्या सगळ्या चॅनल्सवर रोज दाखवत आहेत की आपल्याच एका बोटीवर अटॅक झाला, आपले लोक जगभरात अडकले, तिथे बॉम्ब फुटतो. अरे चाललंय का? एकीकडे 4 इलेक्शन चालली आहेत, एकीकडे तेलाचा भाव कुठपर्यंत पोचलाय, गगनाला टेकतो, आणि तुम्ही महिला आरक्षण आणून त्याच्यात प्लॅनिंग पण नाही, न डिलिमिटेशन, न कास्ट सेन्सिस, ह्याच्यावर कुठली चर्चा नाही. अखिलेश यादवजी जेव्हा ओबीसीची मागणी केली, कुठे उत्तर होतं भारत सरकारकडे? उत्तरच नव्हतं. प्रियांका गांधी बोलल्या, अखिलेश यादव बोलले, डिम्पल यादव बोलले, अमोल दादा बोलले, आपले भास्कर सर बोलले, बगरे सर. कुठे होती यांची सगळ्यांची उत्तरं?